तर नमस्कार फॅमिली, स्वागत आहे आपलं पुन्हा एक नवीन ब्लॉग मध्ये बरं का. तर मी चाललोय शेतामध्ये आणि आज चाललोय पायी कारण की भाऊनी गाडी नेलेली आहे बाहेर आणि दुसरीची गाडी तिची तुटलेली क्लच कांडी आणि 4 व्हीलर काय मध्ये येत नाहीये, त्यामुळे मस्तपैकी पायी चाललंय. आमच्या घरापासून आमचं शेत जे आहे ना ते जवळपास 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि मला जाऊन करायचे आता मोठी चालू भिजायची आहे तूर. सकाळपासून उठल्यापासून आहे ना मोगड्याला गेलतो. सकाळी अगदी उठल्या चहा पिलो, तोंड धुतलं, चहा पिलो, आंघोळ वगैरे काहीच नाही केलेलं अजून, सांगतो तुम्हाला मी. आणि मोगडा सोडून लाईट आलेली 9 वाजून गेलेल्या, 9ला लाईट असते आणि मी चाललोय शेतामध्ये. एवढी पळापळ आहे जीवनामध्ये आहे ना, तरी 1 रुपया पण कसला शिल्लक करत नाहीये. आणि लोकांना काय वाटतं एवढा ट्रॅक्टर चालवतोय, एवढं शेतीत काम करतोय, लय पैसा असून याच्याकडे घंटा 1 रुपया हे उरत नाहीये. शेतकऱ्याला यायला मार्ग पैसे कमी आहेत पण जायला मार्ग एवढे आहेत भयानकच. त्यामुळे कसलाच रुपया शिल्लक राहत नाही. नुसतं काम दिसतं, काम केलं का वाटतं याच्याकडलं मोठं गठुड आहे, काहीच नसतं. आणि सगळ्या शेतकऱ्याची मला वाटतं जवळपास हीच परिस्थिती आहे. इन्कम तर लय मोठं दिसतं परंतु आउट गोईंग हे मार्ग दिसत नाहीत, परंतु आउट गोईंग हे दररोज ना चालूच असतात. तर फॅमिली मी आपल्या शेताजवळ आलेलो आहे आणि पाहू शकतायत केवढं मोठं आजगर इथं पसरलेलं आहे. नेमकं मला इथून उडी मारायची आहे तिकडं पलीकडं आणि अचानक माझी त्याच्यावरती नजर गेलेली आहे. पाहू शकतात कसं पसरलेलं आहे उन्हाच्या तिरमेला सकाळ. तर मला वाटतं याचं नाव परुडे, खूप विषारी आहे बरं का. हा विषारी साप आहे आणि हा शेतात जवळपास आढळतो, जास्त करून जिथं ऊस आहेत ना त्या ठिकाणी हा जास्तीत जास्त आढळतो. तर फॅमिली पाहू शकतो ही आमची विहीर आहे आणि आता मी मोटर चालू करणार आहे. तर आता पाहूया ऑटोमॅटिक वरती चालू होती कशी. तर फायनली आता मोटर चालू झालेली ओके मध्ये, म्हणजे ऑटोमॅटिक वरती चालू व्हायला लागलेली आहे. आता जातो मी तुरीच्या रानामध्ये. तर पाहू शकतात एवढं आहे ना शेतकऱ्याचं जीवन अवघड असतं. प्रत्येक ठिकाणी आहे ना रिक्स, पेटीमध्ये रिक्स, तिथं पण दमाने व्यवस्थित काम करावं लागतंय. म्हणजे लाईटीपासून पण खूप जपून काम करावं लागतंय, पाण्यापासून खूप जपून काम करावं लागतंय. आणि अशा गवतामध्ये आहे ना कुठे काय दडलेला असेल आहे ना हे पण सांगता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्याला आहे ना खूप काळजीपूर्वक काम करावं लागतात. म्हणजे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आहे ना प्रत्येक ठिकाणी रिक्स आहे. फाटू राहिलेली माझी, कारण की गवत तेवढं आहे आणि ते नेमकं बाबा इकडं आलेलं आहे. भयानकच भीती वाटते. आणि तुम्ही सांगा ना आता मॅच आहे का 2दा तणनाशक मारलेलं आहे परंतु मध्ये पाऊस लागून राहिला आणि शेतकऱ्यांनी काम करावं तरी काय काही डोकं चालत नाही. आणि एकदा फवाराचं राहिल्यामुळे एवढं गवत झालेलं आहे, ते गवत एवढं झाल्यामुळे आहे ना इचू काटायचं ना इतकी भीती वाटते जबरदस्त. रात्री ना अपरात्री असल्या ठिकाणी शिरावं लागतं ना त्यावेळेस तर खूप रिक्स आहे. परंतु शेतकऱ्याला एकदा सवय लागलेली असते. सध्या ना बिबट्याची पण तुम्हाला व्हिडिओ पाहत असताल, बातम्या पाहत असताल, बिबटे पण सध्या आलेले आहेत आणि जे बिबट्यामुळे ना शेतकऱ्याला खूपच धोका आहे. शेतकऱ्याने आहे ना करावं काय हेच काही कळणार नाही. असं कुठं जरी खरबडा वाजलं ना असं मनामध्ये भीती भरते का नाही, असं लटलटला अंग कापतं. म्हणजे काय वाटत नव्हतं पहिलं मागं, परंतु हे बिबट्याच्या न्यूज ऐकल्यात आणि बिबट्या ह्या परिसरात आलेल्या जेव्हापासून ऐकलंय ना तेव्हापासून आहे ना खूप फाटते, खूप भीती वाटते. पाहू शकता सगळीकडे ऊस आहे, इकडं लांब कोणी नाही आहे कारण की ते आमचे शेत जरा लांब आहेत घरापासून, पण इकडे कोणती वस्ती पण नाही जवळ आणि सगळीकडे जवळपास आता ऊस आहेत, ऊस आणि झाडीन ते. त्यामुळे ना इकडं खूप चान्स आहेत बिबट्या लपून बसायचे. त्यामुळे इकडे यायचं म्हणजे ना खरंच रिक्स आहे. म्हणजे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सगळे रिक्स आहे भाऊ, सगळे रिक्स. आणि एवढे रिक्स असून आहे ना जे मेन पाहिजे ते पैसा नाही आहे, पाहिजे तेवढा तर नाही आहे. आणि आला तरी तो लगेच गुंतवणूक करावं लागतोय पुढल्या शेतीमध्ये, पुढल्या पिकामध्ये आहे ना सगळं गुंतवणूक करावं लागतोय. सगळ्यांना यांनी मार्ग जरी गुंतवणूक केला ना बाकीचं आहे ना किराणा आण, खत आण, हे आण, ते आण, दवाखाना वगैरे सगळं चालूच असते. म्हणजे एवढी भयानक परिस्थिती आहे शेतकऱ्याची. ज्यांना जमीन वगैरे खूप जास्त आहे 10, 15 एकर, त्यांचं जरा बॅलन्समध्ये राहतं बरं का, कारण की उत्पन्न त्यांचं तेवढं वाटतं, पैसा त्यांना जास्त येतो. परंतु ज्याला 2-3 एकर 4 एकर जमीन आहे ना त्यांचे खूप हाल आहेत. तर पाहू शकतात मित्रांनो ही आमची तूर आहे. आता या तुरीला पाणी सोडायचं आहे. मोटर पण चालू झालेली आहे, आता काही विषय नाही. आता साईडला जास्त लक्ष ठेवावं लागेल कारण की इथं ऊस पण जवळ आहे
आणि तुरीत पण जरा आडोस आहे, त्यामुळे ना बिबट्या पण पुढे पण येऊ शकतो आणि हमला करू शकतो. तर सावधानकीने मला आहे ना आजचे दायरेत न धरावं लागते. शेतकऱ्यांना माझी विनंती आहे ना, सध्या आहे ना शेतामध्ये संध्याकाळी जवळपास जाणं आहे ना टाच, आणि शेतामध्ये जात असताना जवळपास 2-3 जण संगे जा, हातामध्ये काठी वगैरे ठेवत जा. कारण की जीवन हे एकदाचे अवघड आहे, कोणती वेळ कधी सांगून येत नसते माणसावरती. आणि ज्या ठिकाणी जास्त बिबट्याचा लहर आहे, आरडाओरड आहे, त्या ठिकाणी सगळ्यांनी जवळपास काळजी घ्यायची आहे बरं का. कारण की माणसाचं जीवन आहे एकदाचे, किती काम करा काही करा शेवटी अवघड आहे. त्यामुळे आहे ना सहसा काळजी घ्या. ओके.